हा आजचा आपला खेळ म्हणजे फायनल असणार आहे. ट्रू. आणि या खेळामध्ये आपण शत्रूला संपवून टाकायचंय. हा पण या खेळामध्ये आज आपले काही सैनिक सुद्धा कुर्बान होणार आहेत. एक मिनिट आई, तू काय बोलतेस ना मला काहीच कळत नाही. तुझी भाषाच मुळी मला समजत नाहीये. अनिका आता आपल्या काही फायद्याची राहिलेली नाहीये. त्यामुळे कमळीबरोबर अनिकाला सुद्धा धडा शिकवायचा आहे. आई काय बोलतेस तू? हा, अनिकाला काही एक कळत नाहीये, कळलं ना? तिला जरा आवरायला हवंय. नको तिथे डोकं चालतं तिचं. सगळीकडे मध्ये मध्ये करायला तिला आवडतं. मागच्या वेळेसचं आठवतं ना, जो काही प्लॅन केला होता त्याच्यामध्ये काय केलं होतं तिने? आयत्या वेळेला फसगतच केली होती ना, आठवतंय ना? मला वरून पडलं होतं. त्यामुळे आता एक गोष्ट मात्र मी ठरवलेली आहे की एका दगडात दोन पक्षी मारायचे. पहिला अनिका आणि दुसरी कमळी. अगं ए आई, तू स्वतःच्या नातीला मारायचा विचार करतेस, तुला कळतंय का? जरा नीट ऐक ना, मला काय म्हणायचंय ते ऐक. अनिकाला ठार करायचं नाहीये, पण एक वार तर झालाच पाहिजे, नाही तर तिला त्याची किंमत कशी कळेल? आठवतंय ना, वरून ढकलून दिलं मला ते. अगं आई, ती माझी मुलगी आहे माझी. हो का? अगं बाई, मला माहीतच नाही. अशी कशी विसरलं बरं मी? अगं ए मूर्ख मुली, मला माहित नाहीये का? मला माहित नाहीये का अनिका तुझी मुलगी आहे ते? मला काही विसर पडलेला नाहीये. विसर पडलाच असेल तर तो तुला पडलेला आहे. जुन्या खपल्या काढल्यानंतर कसं रक्त भळाभळा वाहतं तसं होतं कधी कधी. हिची मदत करायची, अनिकाची मदत करायची म्हणून मी त्या गावछाप कमळीला ढकलण्यासाठी म्हणून मी वर गेले होते. तिने काय केलं? तिने त्या कमळीऐवजी मलाच वरून खाली ढकलून दिलं. आठवतंय ना तुला? तेव्हा तू काही बोलली होतीस का तुझ्या मुलीला? नाही. मला आता संधी मिळते त्यामुळे मी माझा बदला घेणार. मला अनिकाला हे जाणवून द्यायचंय की हे जे काही डावपेच आहेत ना, हे डावपेच खेळणाऱ्यातली गुरु आहे ती तिची आजी सुद्धा आहे आणि या डावपेचांची गुरु सुद्धा आहे. आणि आत्ताच्या या प्लॅन मध्ये अनिकावर जर आत्मघातकी हल्ला झाला तर तिला जखम होणं गरजेचं आहे. कारण तरच या म्हातारीला पटेल की हो, कमळीने तिच्यावर हल्ला केला, तो सुद्धा चाकूने केला. आणि तरच अनिका सुद्धा म्हातारीला पटवून देऊ शकेल की बघ बघ कमळीने माझ्यावर कसा हल्ला केला. त्यामुळे कमळीवर हल्ला करणार तसाच अनिकावर सुद्धा वार झालाच पाहिजे. आज कमळीला मारताना जखम अनिकाला सुद्धा झाली पाहिजे.